आणि सगळ्यात भेटतं. चला. हा बोला बोला. अरे मी जाम खुश आहे. सकाळी सकाळी टोल आला आणि मेन म्हणजे एकदम ते सहज त्यांनी आपल्याला टोल माफ करून दिला. त्यांना फक्त आपली PPT दाखवावी लागते थोड्या वेळ, हो की नाही? ती दाखवली की लोक खुश होतात आणि मग आम्ही नंतर टोल माफ झाला रे झाला की पुढे जाऊन गाडी लावतो आणि छानपैकी आम्ही सगळेजण चौघजण चहा घेतो आणि एन्जॉय करतो. त्यामुळे मी खुश आहे. कायम या सगळ्या गोष्टी मी शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण आणि याचे आशीर्वाद याचे आहे भगवान शंकर आणि हे सगळं. त्यासाठी मी इथे आलो. त्यांना एक पॅम्पलेट द्या, जरूर वाचा घरी जाऊन. लगेच लक्षात आलं. आज सकाळी 5:45 वाजता बाहेर पडलो. माझ्याबरोबर दर्शन होता. आम्हाला या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आणि मला माझा मित्र आहे गणेश, त्यांनी सांगितलं की कळंबमध्ये गणपतीचं देवस्थान आहे आणि ते जागरूक देवस्थान आहे, तर तुम्ही जरूर बघा. आणि बाजूलाच आहे, म्हणजे असं 300 मीटरवर आहे फक्त. तर मला ते आवडलं. म्हटलं जायला पाहिजे ना, जागरूक देवस्थान आहे आणि गणपती माझं दैवत आहे ना. मग आम्ही तिथे गेलो आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर पुन्हा चालायला सुरुवात केली. आणि आता आम्ही जवळजवळ किती किलोमीटर चालले मला नेमकं माहीत नाही आहे, पण 15-20 किलोमीटर तरी झाले असतील असा माझा अंदाज. तर आता मस्त मुक्कामही मिळाला. मडकोना म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि ते लोकही आम्हाला चांगले भेटले. आणि आता रात्रीचा जेवण पण झालेलं आहे मस्तपैकी. आणि आता निवांत झोपणार. आणि यवतमाळ आता फक्त 15-20 किलोमीटरवर राहिलेलं आहे. ते उद्या यवतमाळ पूर्ण करणार आणि वाशिंगमध्ये जाणार, अशी मला खात्री आहे आणि विश्वास आहे. आलं का लक्षात? आता मी झोपणार.